नमस्कार मित्रांनो, सध्या शेतकरी कर्जमाफी योजना याची ऑनलाईन प्रोसेस सुरू आहे. पण सध्या त्यामध्ये काही जे प्रश्न आहेत, 3 प्रश्न आहेत. तर 3 प्रश्नामध्ये आपल्याला होय करायचं आहे की नाही करायचं आहे, हे आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचे आहे. तर मित्रांनो, त्याकरिता तुम्ही जे काही हे पोर्टल आहे, पोर्टलमध्ये लॉगिन करा. लॉगिन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं पोर्टल ओपन होईल. तर यामध्ये बघा, तुम्हाला 3 ऑप्शन दिसून येतील. इथं सर्वप्रथम तर पहिला ऑप्शन आहे, हे प्रश्न आहे यामध्ये काय लिहिलं आहे, "इज आधार नंबर एक्सेप्टेबल शोन इन द लोन अकाउंट?" म्हणजे जो तुमचा आधार नंबर आहे हा इकडे, हा आधार नंबर तुमच्या एक्सेप्टेबल आहे का लोन अकाउंटमध्ये, तुमच्या इथं बरोबर आहे का? तर इथं तुम्हाला येस करायचं आहे. त्याच्यानंतर मग इथं क्लिक केल्यानंतर इथं जे ऑप्शन आहे, इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं हे डिटेल्स विचारले जातात आणि वर प्रश्न आहेत, की "इज द लोन अकाउंट नंबर शोन इन द लोन अकाउंट एक्सेप्टेबल?" इथं जो अकाउंट नंबर आहे तो दाखवलेला आहे का? तर हो. मग लोन अमाउंट दाखवलेला आहे का? तर हो. आपल्याला दोन्ही ठिकाणी येस करायचं आहे. येस केल्यानंतर असं मग खाली जे 2 ऑप्शन आहेत, या 2 ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं एक क्लिक करा आणि इथे एक क्लिक करा आणि त्याच्यानंतर मग आधार ई-के-वाय-सी यावर क्लिक करा. असं तुमचे फिंगरप्रिंटचं इथे ऑप्शन ओपन होईल आणि यामध्ये कॅप्चर फिंगरप्रिंट यावर तुम्ही क्लिक करा. इथं क्लिक केल्यानंतर तुमची जी काही फिंगरप्रिंट डिव्हाइस आहे, ते डिव्हाइस ऑन होईल आणि चालू झाल्यानंतर त्यावर तुम्हाला जे काही कस्टमर आहेत, जे शेतकरी आहेत, त्यांचे फिंगरप्रिंट तिथं ठेवायला लावा आणि त्यांची फिंगर ऑथेंटिकेट झाल्याच्या नंतर तुम्हाला एक रिसिप्ट येईल. वरच्या बाजूला तिथं प्रिंट असं ऑप्शन आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तिथं क्लिक केल्यानंतर तुमची रिसिप्ट तुम्हाला कस्टमरला प्रिंट करून द्यायची आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमची के-वाय-सी करू शकता. तर अशाच प्रकारच्या नवीन माहिती करता आपल्या चॅनलला जोडून राहा. भेटू याच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो.